सेटिंग किया है। मेरे सपनों की रानी कब आएगी, जय शिवराय, जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय ॲप्लिकेशनची गरज आहे। ॲप्लिकेशनचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि भावांनो, अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये ट्रेंडिंग एडिटिंग शिकवले जाते। आणि भावांनो, तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सगळं काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना प्रॉब्लेम होतो, तर सिंपली तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सगळं मी इथं अपलोड करत असतो, तिथनं तुम्ही सिंपली डाउनलोड करू शकता। तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन फॉलो करा, जॉईन करा। आणि भावांनो, तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल सगळ्यात पहिले बघायचा असला किंवा कोणती एडिटिंग येणार आहे तर त्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा, त्यावरती मी व्हिडिओ अपलोड करत असतो नेक्स्ट एडिटिंग ट्युटोरियल। तर भावांनो, नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही विचारायचं पण असेल तर तुम्ही मला सिंपली इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। तर चला भावांनो, जराही वेळ नाही घालवता आजची व्हिडिओ आपण सुरू करूया। ओके, तर भावांनो, आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर इथं प्लसवरती क्लिक करायचं आणि इथनं थर्ड नंबरवाली साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं सेटिंगचा ऑप्शन शो करत आहे, इकडे सेटिंगवरती क्लिक करायचं आहे, एडिटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि एक नंबरची जी ड्युरेशन आहे ही आपल्याला 1.5 वरती न्यायची आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि इथं खाली क्लिक करून इथं बघू शकता स्पीड स्क्रीनवर ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर बॅक यायचं, इथं तुम्ही बघू शकता मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती जायचं आहे आणि इथनं जे पण पेनजी तुम्हाला व्हिडिओमध्ये सिलेक्ट करायची, ॲड करायची, पेनजी सिलेक्ट करून घ्यायची। तर मी इथनं काही पेनजी आता सिलेक्ट करतोय। तर तुम्हाला जी पण पेनजी किंवा ज्या पण हिरोईनचे पेनजी ॲड करायची असेल किंवा कोणाची पण, तर तुम्ही पेनजी सिंपली ॲड करून घ्या। तर मी पेनजी ॲड करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, काही पेनजी इथनं मी ॲड करतोय सिंपली, ठीक आहे। तर अशा प्रकारे पेनजी ॲड करायची। तर बघू शकता ही पेनजी चांगली क्रॉप झालेली नाही, तर झूम अशा प्रकारे तुम्हाला हिला ॲड करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे सगळे काही पेनजी तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे। भावना बघू शकता अशा प्रकारे सगळं काही पेनजी तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे, ठीक आहे। पेनजी ॲड केल्याच्यानंतर करायचं काय, पेनजीवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अजून पेनजी ॲड करायची असेल तर अजून पण पेनजी ॲड करू शकता। आणि हे बघू शकता विटनेट हे सगळ्यात खाल्ला ऑप्शन तुम्हाला इनेबल करायचं सगळ्या पेनजीवरती, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। सगळ्यांचं हे विटनेट ऑन करायचं आहे भावांनो, सगळ्या पेनजीचं। तर मी फास्ट करतोय, तुम्ही पण करून घ्या, ठीक आहे। आणि भावांनो, अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेंडिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते। तर बघू शकता सगळं काही ॲड झालेलं आहे। आता करायचं काय, इथं शेअरवरती क्लिक करायचं आहे भावांनो आणि याला फुल एचडीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर मी पहिल्यांदा करून ठेवलं आहे, तर मी बॅक येतो आहे भावांनो। बॅक आल्याच्या नंतर करायचं काय, होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवरती आल्याच्या नंतर इथं बघू शकता आपल्याला परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ती साईज सिलेक्ट करायची, 3 नंबरवाली 1.1 ही, ठीक आहे। साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं बघू शकता मीडियाचा ऑप्शन शो करता आहे, याच्यावरती परत क्लिक करायचं आहे, बॅकग्राऊंडवरती जायचं आहे आणि इथनं ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। बॅकग्राऊंडची साईज रेंज जी आहे तुम्हाला बघू शकता 7.8 अशा प्रकारे याची साईज राहील, बघू शकता राईट 7.8 इतकी बनवून घ्यायची, बघू शकता, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि तुम्हाला एक पेनजी मिळेल, टेक्स्ट पेनजी, ती पेनजी इथं ॲड करायची, बघू शकता। पेनजी ॲड केल्याच्यानंतर कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे आणि याची लेंथ अशी तुम्हाला इथपर्यंत खेचून न्यायची, बघू शकता याच्यापर्यंत, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय भावांनो, आपल्याला आता लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल ताजवाला, तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे। व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता याला करायचं काय, इथं खाली यायचं आहे ब्लेंडिंगवरती आणि त्याला स्क्रीनवरती सोडायचं आहे भावांनो। स्क्रीनवरती सोडल्यावरती व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि याला असं छोटं करायचं आहे आणि याला इथं वरती ॲड करायचं आहे, असं घुमून घ्यायचं आहे भावांनो थोडंसं। आणि बघू शकता याला अशा प्रकारे याच्यावरती ॲड करायचं आहे, ठीक आहे। थोडंसं छोटं करूया अजून आणि अशा प्रकारे याला इथं ॲड करायचं आहे भावांनो। आणि याची जी समोरची जी साईज आहे असं झूम करायचं आहे भावांनो थोडंसं, बघू शकता दोन्हीकडे खेचून आणि याच्यावरती क्लिक करून याचा जो समोरचा पार्ट आहे अशा प्रकारे कट करायचा आहे। पार्ट कट केल्याच्या नंतर आता परत आपल्याला लेनच्या फस यायचं आहे। फस आल्याच्या नंतर करायचं काय भावांनो, लेअरवरती जायचं आहे, इथं ओरेल ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि आल्याच्या नंतर हा फॉग इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला इथं गेट मोरतीवरती जावं लागेल आणि तिथनं डाउनलोड करावं लागेल। आणि इथनं 2 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, बॅक यायचं आहे
आणि इथं आपल्याला रोटेटच्या ऑप्शनवरती येऊन 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे भावांनो. आणि याला असं ओके करायचं आहे आणि सोडायचं आहे भावांनो. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, इथं आता समोर यायचं आहे. समोर आल्याच्या नंतर आपल्याला परत मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक परत ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. आणि याची लेंथ तुम्हाला जितका लांबा डेटा सिलेक्ट करायचा आहे तितकी लांबी न्यायची. तर मी 20 सेकंदापर्यंत घेतो आहे सिम्पली. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आत्ता जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता तो व्हिडिओ आता आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर मी तो व्हिडिओ घेत आहे. तर सिम्पली मी तो व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे. कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे याला सोडायचं आहे. आणि जो समोरील पार्ट आहे बेकारचा तो कट करायचा आहे भावांनो. ठीक आहे. आणि याच्यावर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इथं सेकंड नंबरच्या ॲनिमेशनवरती येऊन याला स्टिकर हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे भावांनो. ठीक आहे. त्यानंतर लेअरच्या फर्स्ट यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती एक बॉर्डर PNG ॲड करायची. त्याच्याने आपला व्हिडिओ जो आहे थोडासा चांगला दिसेल. तर त्यासाठी बघू शकता PNG सिलेक्ट केलेली आहे. सॉरी, दुसरी PNG आलेली आहे. 1 मिनिट. PNG सिलेक्ट झालेली भावांनो. इथं कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल स्क्रीन करायची आणि हिची लेंथ शेवटपर्यंत खेचून न्यायची. हिची लेंथ खेचून नेल्याच्या नंतर आता करायचं काय, इथं व्हिडिओच्या इथं यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर लेअरवरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला ओरेलवरती जाऊन खाली हा इफेक्टवरती यायचं आहे आणि इथनं 1 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत खेचून न्यायची भावांनो. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती यायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, सॉरी लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आता आपल्याला आणखीन एक याच्यात कलरफुल व्हिडिओ ॲड करायचा आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ सिलेक्ट करीत आहे भावांनो मी. तर व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन फुल स्क्रीन करायचा, बॅक यायचं आहे आणि याला ब्लेंडिंगवरती सोडायचं आहे आणि स्क्रीनवरती सोडायचं आहे ब्लेंडिंगवरती येऊन. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, आता जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करायचा. तर लोगो सिलेक्ट करण्यासाठी लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी लोगो माझा सिलेक्ट करीत आहे. तुमच्याकडे जो पण असेल इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो घ्यायचा आहे आणि त्याला तुम्ही तर सिम्पली खाली पण ॲड करू शकता, छोटं करायचं आहे किंवा वरती पण ॲड करू शकता. तिथं ॲड केल्याच्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत खेचून न्यायची भावांनो. याची लेंथ शेवटपर्यंत खेचून न्यायच्यानंतर आता करायचं काय, याचा आपल्यावर याच्यावरती आपल्याला एक ऑडिओ सिलेक्ट करायचं आहे. तर माझा ऑडिओ व्हिडिओमध्ये तर मी लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन सॉन्ग सिलेक्ट करीत आहे भावांनो. तर तुम्ही पण सिम्पली सॉन्ग सिलेक्ट करून इथं ॲट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे, ऑडिओवरती क्लिक करायचं भावांनो आणि इथं खाली सॉन्ग आता ॲड झालेलं आहे. त्यानंतर करायचं काय भावांनो, आता आपल्याला आता सॉन्ग थोडंसं ऐकून घ्यायचं आहे भावांनो. तर भावांनो आपण थोडंसं सॉन्ग आता ऐकून घेऊया. आता इथनं बिंड वाजायला सुरुवात होती दोस्तो. तर त्यासाठी करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला बॅकग्राऊंडवरती जाऊन एक व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. थोडंसं झूम करून घेऊया. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय, इथं आपल्याला पुढं यायचं आहे थोडंसं आणि याच्यावरती क्लिक करून याला समोरचा पार्ट कट करायचा आहे. परत याच्यावरती क्लिक करायचं आहे, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आणि 3 नंबरच्या ऑप्शन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे भावांनो. तर आता तुमचा स्टेटस बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला आता प्ले करून दाखवतो की आपला स्टेटस कसा बनवून रेडी झालेला आहे. सेटिंग किया है तर बघू शकता भावांनो आपला खूप मस्त व्हिडिओ बनवून रेडी झालेला. आता करायचं काय, शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे भावांनो. तर भावांनो आजचं एडिटिंग तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते भावांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भावांनो. आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज झालेलं आहे ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर तिथनं जाऊन डाउनलोड करून घ्या. तिथनं डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.